हाय, हॅलो, नमस्ते. कशा आहात सगळे? आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल. तर मी सारिका पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे संध्याकाळी 8 ते 10चे रुटीन. तर आज आहे ना मी बाहेर गेले होते जरा. तर मग बाहेरून आल्यावर थोडासा कंटाळा आला, त्याच्यामुळे भांडे वगैरे लावायचे पण राहिले होते. तर त्याच्यानंतर मग बाहेरून आल्याच्यानंतर चहा वगैरे घेतला आणि चहा घेतल्याच्या नंतर मग थोड्या वेळ बसले होते. तरी बरेचसे 1-1.5 तास बसले. तर नंतर साहेब पण आले, मग त्यांना पण चहा वगैरे दिला. त्याच्यावर पण अर्धा-पाऊण तास बसले. मग आता सध्या 8 वाजलेत आणि जे काही सकाळचे भांडे होते तर ते लावून घेते आधी आणि पटकन स्वयंपाक बनवते, कारण 8 वाजले. आणि तुमच्यासोबत आज म्हणजे तसं पण मी दररोज 8लाच स्वयंपाकाला सुरुवात करते. तर 8 ते 10चं असं रुटीन मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला मग भांडे वगैरे लावून घेते. आणि आज पोळ्या बनवायच्या आहेत. तर गावाकडून सासूबाईंनी चंपाषष्ठीला पुरण घातलं होतं, तर मग त्यांनी पुरण दिलं होतं. तर तेच पुरणाच्या पोळ्या बनवायच्या आहे आणि थोडीशी सुकी भाजी काहीतरी बनवते आणि तुमच्यासोबत पण शेअर करते. तर चला मग दूध आणि पोळी खातात सगळे. त्याच्यानंतर मग थोडीशी वांग्याची भाजी बनवते सुकीच. तर चला आता पोळ्या बनवून घेते आणि नंतर दाखवते तुम्हाला पण. तर हे बघा, गावाकडून पुरण आलं होतं आणि थोडंसं पडलं माझ्याकडून खाली. तर मी थोडं वाकडं केलं ना, त्याच्यामुळे ते पडलं खाली माझ्याकडून. तर पोळ्या वगैरे करून घेते आता आणि नंतर बोलते मग तुमच्याशी. तर एक छोटं उलथन आहे माझं, जे की मला खूप आवडतं. मी पुण्याला गेले होते तर स्पेशली मी एका व्हिडिओत बघितलं होतं त्याला, म्हणजे तसं उलथन मी एका रेसिपी चॅनलमध्ये बघितलं होतं. तर मला ते खूप आवडलं होतं. मग मी पुण्याला गेले तेव्हा मला तुळशीबागेत ते दिसलं, मग मी तिथून घेऊन आले. तर नेहमी वापरायला माझं तेच असतं आणि खूप छान आहे ते, मस्त वाटतं. तर तुम्हाला पण दाखवते. तर तेच मी बघते पण ते मला सापडाना. तर हे आहे छोटंसं एकदम नाजूक मस्त उलथनं आहे. तर हेच मी दररोज वापरत असते. आणि आपण ना, मी पीठ आधीच मळून ठेवलं होतं, म्हणजे भांडे लावायच्या आधी पीठ मळून ठेवलं आणि नंतर मग भांडे लावले. तोपर्यंत म्हटलं कणिक चांगली भिजन, कारण कसं आहे ना, कणिक चांगली भिजली तर व्यवस्थित पोळ्या पण येतात आणि लगेच जर आपण पोळ्या केल्या तर चांगल्या येत नाही. त्याच्यामुळे मी 10-15 मिनटं चांगलं पीठ 15 मिनटं तरी चांगलं पीठ भिजवून दिलं आणि आत्ता पोळ्या घेतल्या करायला. त्याच्यानंतर मग पोळ्या झाल्या ना तर थोडीशी भाजी बनवते आज. म्हणजे कसं मुलांना आहे ना पुरणाची पोळीच खायची होती. तर मुलं काय भाजी वगैरे खात नाही, पुरणाची पोळी आणि दूध खातात तूप वगैरे टाकून. पण साहेबांना लागते तोंडी लावायला, त्याच्यासाठी म्हटलं तर पुरणाची पोळी बनवावी, भाजी बनवावी थोडीशी वांग्याची. तर मग आता पोळ्या झाले की लगेच थोडीशी वांग्याची भाजी बनवते. नंतर मग मला बाकीचे भांडे वगैरे पण घासायचे आहेत. तर आता पटकन बनवून घेते पोळ्या आणि नंतर तुम्हाला पण दाखवते.
तर पोळ्या वगैरे बनवून घेते आता. आणि मध्येच आहे ना नणंदबाईचा फोन आला होता, त्याच्यामुळे मग पूर्ण व्हिडिओ काय मला भाजीचा वगैरे काढता आला नाही आणि पोळ्याचा पण. तर एकच पोळी लाटली मी आणि त्यांचा फोन आला, मग मी व्हिडिओ बंद केला. मग पोळ्या लाटता लाटता त्यांच्यासोबतच बोलत होते आणि त्याच्यानंतर मग जेवणं वगैरे केले. त्याच्यानंतर मग जेवणं वगैरे करून घेतले आणि शाश्वतीला आज मी माझ्यापाशीच बसवलं होतं अभ्यास करायला, कारण मला भांडे ते आवरायचे होते. तर तिला म्हटलं इथंच बस माझ्यापाशी. तर ती बसली होती तिथं टेबलवर. तर भांडे वगैरे घासूस्तोवर तिचा अभ्यास पण झाला. तर आज येणं जरा अभ्यासाची टंगळमंगळ चालू होती दोघांची पण. तर त्याला मी तिकडं बेडमध्ये बसवलं शिवला आणि शाश्वतीला म्हटलं इथं बस माझ्यासोबत. तर मग ती माझ्यापाशी येऊन बसली होती. तर एक मालिका बघतो आम्ही दररोज, तर ती मी बघितली पूर्ण आणि मग त्याच्यानंतर भांडे वगैरे घासले. तर भांडे वगैरे कसे मी घासले म्हणजे अर्धा तास तरी लागला मला भांडे ते घासायला, पण मी तुम्हाला थोडक्यात दाखवलं आहे. तर पुढं नक्की तुम्ही बघा. आणि इथे ना आमच्या मॅडम अभ्यास करत होत्या आणि आज आहे ना केस थोडे विस्कटलेले होते. तर तिला म्हटलं, बोलत होते मी तिच्यासोबत, ती पण बोलत होती पण वर काय बघत नव्हती. नंतर म्हटलं तिला वर बघ, तर मग बघितलं तिने नंतर वर. तर अशी माझी लाडूबाई आहे. मंथनचा अभ्यास चालू होता तिचा. शाळेचा जो असतो तो झाला होता, पण इथं मंथनचा अभ्यास चालला होता. आणि तिचा अभ्यास होईपर्यंत मग माझे भांडे पण झाले. अर्धा तास लागला मला भांडे आणि किचन आवरायला, पण मी तुम्हाला थोडक्यात दाखवलं आहे. तर पुढचा व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. आणि चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर असं मी तुम्हाला थोडक्यात भांडे घासवलेले आणि किचन आवरलेलं थोडक्यात दाखवलं. चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या, मस्त राहा. चला मग बाय, गुड नाईट.